तर फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आता 10 नंबर प्लॅटफॉर्मला. गाडीतून आता उतरतोय मी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे. आपल्याला आता 10 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. आपल्यासोबत येणारा एक जोडीदार आपला तिकडं वाट बघत आहे. म्हणजे चेन्नईपर्यंत जाणारा माझ्यासोबत पार्टनर जो आला आहे, फुल तयारीनं आला आहे भाई, बॅग बिग वगैरे घेऊन. आणि आता फुल ऑन राडा होणार आहे. आपली गाडी तुम्ही बघू शकता या साईडला आहे. गणेश जाधव सध्या गाडी चालवाय बसणार आहे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. सोडायला तर आम्ही आमचा डब्बा पण अजून बघितला नाही, एवढे बिन लाजीची माणसं आहे. आणि eternity later. आपण बघतोय माझ्या मागच्या साईडला आपली चेन्नई एक्सप्रेस आहे आणि इकडचं स्टेशनचं नाव काय तर आहे नरम जंक्शन, ते मला पण माहीत नाही आणि ती बोलायला पण येत नाही, आता अवघडच आहे. तिकडं 5 मिनिटाचा स्टॉप घेतला आहे. गाडी स्टार्ट झालेली आहे. आपण पळूया मग वंदे भारत चालली तिकडं बघू शकता. आपण आपल्या कोणीमध्ये आलेलो आहे. ठीक-ठाक स्टेशन काय विषय नाही एवढा. आपला शुक्र गणेश जाधव इथं बसला. मला असं वाटतं सध्या तरी आता मी मुंबईमध्येच आहे, असं वाटत नाही सध्या इकडे आलेलं चेन्नई साईडला. कारण हा ट्रेन बघूनच मला असं वाटतं मुंबईला मी आलोय. कारण आमच्या मुंबईच्या ट्रेन इकडे येऊन थांबल्या, अक्षरशः इथं लोकल ट्रेन तुम्ही विचार पण करू शकत नाही. त्याचा कलर पण सेमच आहे, असं काय वेगळंच. आपण पोचलेलो आहे फायनली चेन्नईमध्ये आणि तुम्ही बघू शकता अख्ख्या ट्रेनमध्ये कोण नाही. डब्यात 4 माणसं असतील, मी गाणं आज दुसरे दोघं नाहीत फक्त. और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह अशा त्यांना आम्ही पोचलो. अजून काय नाही विषय. असं वाटतं आता चेन्नईमध्ये आले, ट्रेनचा कलर जरा चेंज वाटला आम्हाला. चेंज वाटला जरा, पण पहिला वाटत होतं त्यांनी मुंबईमधून गाड्या आल्या आता इकडं असं वाटलं तर वाटतंय चेन्नईमध्ये आले आमच्या फॅन्स लोकांना. तर आम्ही आहे आता चेन्नई इग्मोरिया स्टेशनवरती आणि तिकीट काढायसाठी गेलो होतो, पण तिकिटाचा विषय कसा आहे माहिती आहे का, आमच्या बाजूला हा एक 12 नंबर फ्लाईट आणि त्याच्या बाहेर आम्ही उतरलो. चालत जाऊन अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आमची ट्रेन तुम्ही बघू शकता या साईडला, इकडे ट्रेन आहे. आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही प्लॅटफॉर्म चेंज करून 11 नंबरमधनं परत लोकल ट्रेनचं तिकीट हा 1 नंबरला चालत जाण्यापेक्षा म्हणलं बाहेर जाऊन UTSला तिकीट काढूया. तर गणेश नाही म्हणतो चल हाय बाहेर. तर आम्ही आता सध्या लोकल ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडच्या ट्रेनचं चेकिंग पण चांगल्या प्रकारचे आहे. आता उतरलो आहे ह्या हिरव्या ट्रेनमधनं, चेन्नईची लोकल ट्रेन आहे ती. आणि आता स्टेशनच्या बाहेर जाऊन बघायचं मेडिकल भेटलं ठीक, मेडिकल चेक करायचं. मेडिकल भेटलं तर आम्हाला ठीक, नाही तर मग आम्ही रॅपिड वगैरे जाऊ शकतो. पहिले जुनी ट्रेन मला खूप जुनी ट्रेन आठवण आली या ट्रेनला बघून. हार्बर लाईन आमची गाडी अशी चालायची पहिला. तर आम्ही लोक हे असल्या शिडीवरनं चालतोय. आम्ही मुंबई शिडी बघितलं का रे तू असती का ना मुंबई शिडी बघितली का असती तर मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. आपण काही अडचणींमुळे रात्री आपला ब्लॉग ट्रेनमध्येच थांबवला होता आणि आम्हाला परत टॅक्सी मिळणं पण जरा मुश्किल झालं होतं. एक आला आणि तो रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला, त्यामुळे आम्ही तिकडेच ब्लॉग बंद केला. परत रूमवर आलो 1 वाजता आणि झोपून टाकलं. आणि चहा पण नाही, नाश्ता पण नाही. नाश्ता पण नाही, अक्षरशः बिस्किट खाऊन दिवस काढले. झोपून गेलो आम्ही तसंच. आदित्यला तर खातं बाहेर काय जमत नाही खायला, त्याच्यामुळे आम्हाला बिस्किट काढून दिवस खायला लागले. आणि नंतर मग सकाळी उठून एक कार्यक्रम होता, ते कार्यक्रम करून आम्ही रूमवर आलो. तिकडून आता सगळ्यांचा प्लॅन बनला की चहा प्यायला आणि निघालो आम्ही. हां, चहा पिलो. चहाची टेस्ट अशी नव्हती आपल्यासारखी. ठीक आहे, वड लागत होतं. शरबत होती. सर काय बोलते, सरांचा पण येऊ घ्या तुम्ही. चहा नव्हती, ते शरबत होती. हा, सरबत सारखा लागत होता तेव्हा. आणि आता आपण चाललोय महाबलीपुरम. तर तिकडे जाण्यासाठी आपण केलेली कॅब बुक. तर तुम्हाला दाखवतो आम्ही पुढचं. बघू शकता बीच नाही म्हणू शकता.
एक्सप्लोर करत आहेत काय भेटते का म्हणून. तर तुम्ही बघू शकता आम्ही रस्ता चुकलो होतो, रेतीत गेलो होतो पूर्ण. परत आम्ही रिटर्न त्या गार्डनमधून चाललोय. आधीने आम्हाला घेऊन गेलं चुकीच्या ठिकाणी. त्या याला सर्व काय माहिती आहेत त्याच्यामुळे. चप्पल ओरिजिनल चप्पल आहे, कमड्याची चप्पल आहे ओरिजिनल. तिकीट काढलेलं आहे. 4 तिकीट आपल्याला बसल्याचं 40 रुपये पर पर्सन, म्हणजे 160 रुपये तिकीट बसलं. लुटायचे कामं करतात आहे. लुटायचं काम नाही बोलू शकत, कारण ते पार्क आहे तर नीट अँड क्लीन आहे. आपण आत गेल्यानंतर आपल्याला कळेल. तरी पण आपल्याजवळ आहेत 4 तिकीट. आपण 14 जण असल्यामुळे 4 तिकीट आहेत. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण बघणार आहोत. व्हॅनचं विचारलं पण ती व्हॅन तर काय सगळी अशी फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळं काही विषय नाही एवढा. आम्ही इथं 20 रुपये धंदा केलेला आहे. मी तिकीट काढलेलं आहे आणि आपण आता एक व्हॅन येते, त्या व्हॅनमध्ये बसणार आहोत आणि या गार्डनचा टूर करणार आहोत. व्हॅन चालवण्यासाठी लेडीज आहेत, तुम्ही बघू शकता. सिनियर सिटीजनसाठी होता. आमचे 2 सर चाललेत. आम्ही आता चाललोय, कारण ते फक्त सिनियर सिटीजनसाठी आहे. आमचा झाला आता. आमचं झालंय पचका. सर बाय. ठीक आहे, आम्ही चालत जाऊ. इथं लेडीज पण गाड्या चालवतात. चांगली गोष्ट आहे ती. बरं छान वाटतं. ठीक आहे, आम्ही चालत आहोत. महाबलीपुरम मध्ये पार्क आहे, इथं मंदिर दिसते तुम्हाला. स्पॉट आहे पिकनिकसाठी लोक आले आणि समुद्राचा व्ह्यू दिसतोय आहे. तुम्हाला काय सांगू, एकदम मस्त. आपल्याला तिकडे जाण्यासाठी रोड हा दुसरा वापरावा लागेल. महाबलीपुरममध्ये एक मंदिर आहे म्हणून एक मंदिर असू शक्यतो. तर हे मंदिर बघूया. ऊन आहे प्रमाणात. अक्षरशः असं आमच्या अंगातनं घामात लोंड यायला लोंड. एवढं बेकार ऊन पडलंय. एक महिना असं चाललं गरज नाही आपल्याला.
नाही खाऊ शकत असं कडीला मग चाललं जाईल मला. आणि आपण चालत आपल्या चांगला रोड पाय पावसाला मग माझी कंडिशन तर बेकार झाली बघा. काय किती का गोरा झालं बघितलं का. याचं किती पाणी निघालं बघा. लाल व्हायची पाळी येते बाकी काय बदामात लाल आहे तर आपण तर लाल नाही होऊ शकत का. नाही. अक्षरशः खांबाचं लोंड पडलं तर भयंकर होणार भयंकर. त्यांना आम्ही काय बोलू पण शकत नाही. गाडी सर्विस ही सिनियर सिटीजनची गाडी डबल चालली रिपीट. आपण जे 40 रुपयाचं तिकीट काढलं होतं त्या तिकिटामध्ये आपल्याला 10 प्लेस फिरणे आहे जाताला. अशा तऱ्हेनं आपण 10 ठिकाण आहेत त्यातली 2 झाल्यात. अजून आपले 8 बाकी आहेत. 8 ठिकाणी लवकर आम्ही संपवायचं. ठीक आहे. 40 रुपयामध्ये जर तुम्हाला कोण 8 ठिकाणं जर देत असेल बघायला तर काय विशेष नाही. काय विशेष नाही म्हणजे एकदम कमी प्राइस आहे. एकदम कमी पैसे यासाठी घेतात. त्यांनी साफसफाई पण एवढी चांगली. साफसफाई एकदम खतरनाक. दुसरीकडे जाऊ नाही शकत आपण त्याच जागेवर आपण पुन्हा जाऊ. तुम्ही एक पॉईंट कव्हर केला की त्या पॉईंटवरती नाही जाऊ शकणार कारण तिकडे स्टॅम्प मारला जातो. आता दुसऱ्या पॉईंटकडे चाललोय रिक्षामधून. रिक्षा पण आपलीच आहे. रिक्षा पण आपलीच आहे. ओके एकदम या वरच्या वगैरे आहेत हत्ती. अरे केवढ्याच हत्ती बनवलं. कासव आहे हत्ती आहे. चलो आता बघूया. गणपती मस्त आहे. गणपती घेणार काहीच ना आपण आता. आपण 3rd पॉईंटच चाललोय. आपल्या तिकीटवर पंच होणार इकडं. ते करतो आता इकडून पंच मारला म्हणजे आपण त्यामध्ये एंट्री केली. तो ऐसे चढ़ा नहीं, इसके ऊपर जाके हम लोगों को व्यू देखने को मिलेगा. इंग्लिश उर्दू बोलो. बड़े बड़े पत्थर है इधर पे. पत्थर से सब ये बनाए हैं. फॉरेनर लोक पण इकडे खेळायला आहेत. तर तुम्ही वर आल्यानंतर असा व्ह्यू दिसतोय बघा. इकडच्या बाजूला मंदिर. ताडीची झाडं